मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यानं अंधेरीमधील सार्वजनिक गणेश मंडळाला भेट दिली आहे आणि या मंडळामध्ये श्रेयस त्याच्या बालपणापासून ते आजपर्यंत नेहमी आपल्या मित्रपरिवाराच्या सोबत जातो। यंदाही त्यानं या गणेश मंडळाला भेट दिली। यावेळी त्यानं बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे आणि यावेळी श्रेयस सोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कावेरी यांनी। नमस्कार मंडळी, मी कावेरी आणि आज आपण आलोय अभिनव मित्रमंडळ इथे आणि आपल्याबरोबर आहे श्रेयस आणि त्याच्या खूप लहानपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत इथे आणि त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वात प्रथम काय सांगशील, कुठून सुरुवात झाली आणि कधीपासून तू या मंडळात येतोस? इथे मंडळाला सुरुवात झाली 1985 पासून आणि माझे मोठी भावंड, जॉईंट फॅमिली होती आमची, तर आमची सगळी मोठी भावंड, आम्ही ते चिल्ले पिल्ले होतो तेव्हा, पण भावंड त्यांचे मित्र ते पण आज इथे आहेत सगळे। त्यांनी सुरुवात केली ह्याला उत्सवाला आणि तेव्हापासून आज 40 वर्ष झाली आहेत। सो त्याच थाटामाटात आणि मला वाटतं खूप छान पद्धतीने, खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि अशी गडबड नसते, गोंधळ नसतो, फार लाऊड म्युझिक असं काही नसतं, भजनं असतात, बाप्पाची गाणी असतात, आरत्या असतात आणि सगळे जेवढे आमचे मित्रमंडळी आहेत लहानपणाचे ते सगळे नित्यनियमाने आजही येतात आणि मीही दरवर्षी येऊन जातो। मला वाटतं इकडे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या घडत जातात ना तुमच्या आयुष्यामध्ये, जसं विसर्जनाला नाचणं असो, सो मला वाटतं कुठेतरी हे सगळे एक्सपिरियन्स खूप उपयोगाला येतात। तुम्ही पुढे जेव्हा तुम्ही काम करायला लागता, एस्पेशली फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा हे सगळे एक्सपिरियन्स खूप उपयोगाला येतात। मीचे समेळ काका म्हणून होते, जे खूप मोठे आर्ट डिरेक्टर होते, त्यांनी डेकोरेशनला त्यांनी सुरुवात आधी केली। अर्थात त्याच्यानंतर मग त्यांच्यानंतर वेगवेगळे कोण कोण येऊन डेकोरेट करायचे, पण हो, आणि मला वाटतं खूप, म्हणजे मला अर्थात ते ग्रँड असतंच, पण मला ना त्याचा साधेपणा खूप जास्त आवडतो आणि मला इथे आल्यावर बरं वाटतं। मी इथे खूप वेळ स्पेंड केला आहे, हो खूपच, त्यामुळे मला दरवर्षी इथे यायला खूप बरं वाटतं। आम्ही पण नक्कीच दरवर्षी इथे येऊ। हे मंडळ आहे अंधेरी इथे। संपूर्ण ॲड्रेस हवा असेल तर प्लीज कमेंट करा आणि थँक्यू सो मच श्रेयस। आपण नक्की भेटू पुन्हा एकदा आणि खूप बरं वाटलं इथे येऊन आणि तुला पण तुझ्या पुढच्या करिअरसाठी अ व्हेरी ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।